हॅलो, नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सर्वांना. कशा आहात सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तर शुभ सकाळ झाली आहे आणि माझे सर्व कामं चालू आहेत. जे का आणि मी कसं पिंजरा वगैरे धुवून काढण्यात चेतनने माझं सगळं आवरलंय. हे बघा इथे असं मस्तपैकी हे बघा चेतनसाठी आता उठणं वगैरे रेडी करून ठेवलंय. अर्ध मी वापरलं ह्याच्यातलं. हे बघा खोबरं वगैरे मी केलं होतं, नारळ वगैरे म्हणतात त्याचं दूध काढून हे केलं होतं. हे बघा हे आता चेतनच्या जरा लाला चेतनला जरा लावून देते आणि चेतन पण अंघोळ करू द्यात लवकर, म्हणजे देवाची पूजा वगैरे करून घेईन जरा. आणि असं पाणी वगैरे जरा तापत ठेवलंय. अशी सर्व कामं चालू आहेत सकाळची आणि खूप छान वाटते, मस्त प्रसन्न. सकाळी जरा लवकर उठून अंघोळ केली ना का खूप बरं वाटतं, माहिती आहे का. तर अशा प्रकारे सगळी कामं चालू आहेत. जरा आवरते सर्व, लगेच भेटते तुम्हाला थोड्या वेळात. अनामिकाला सुद्धा अंघोळ घालायची आहे मित्रांनो. लवकर लवकर अनामिका, लवकर बाहेर आहे पिल्लू, कुठे गेलीस तू. अनामिकाचं असं चालू आहे की बापरे हे लवकर का उठलेत आज एवढं. सगळीकडे लाईट वगैरे लावलेत ना. ती अशी झोपेत होती एकदम अशी, माहिती आहे का. ती म्हणते अरे काय चाललंय यांचं, काय चाललंय. आणि बघा काल मेहंदी काढली होती जस्ट सिंपल म्हणून. हे बघा इकडची अजून तेवढी नाही रंगली आहे, पण इकडची बघा थोडी रंगली आहे. तर असो ठीक आहे. चला सर्वांना खूप खूप शुभेच्छा दीपावलीच्या. आणि मंडळी इकडे बघा माझी अशी तयारी चालू होती. चेतनला म्हटलं लवकर लवकर उठणं वगैरे पण लावून घेते, सकाळची पहिली अंघोळ करते आज. तर अशा प्रकारे मस्त उठणं वगैरे लावत होते चेतनला मी. आणि मग त्यानंतर परत चेतनला कामाला सुद्धा जायचं होतं. त्यामुळे ना मी असं चेतनला म्हणते की लवकर लवकर आवरूया, कारण तुला पण जायचं होतं ना. कारण लवकरच उठलो होतो आम्ही सुद्धा, सगळं आवरायचं चालू आहे आणि खूप मस्त वाटत होतं आज सकाळी लवकर वगैरे उठलो होतो म्हणून. तर हे बघा आणि अनामिका सुद्धा तिकडे आली आहे. अनामिकाचं काही विचारू नका, तिला पण अंघोळ करायची होती वाटतं आज सकाळीच लवकर, म्हणून उठले ती सुद्धा. ती अशी म्हणत होती की अरे काय एवढे सकाळीच लवकर वगैरे उठले, सगळं लाइटिंग वगैरे सगळं दिवे. तिला पण असं वाटत होतं असेल, पण कशी बोलून दाखवणार ना ती, कारण तिला येतच नाही बोलता. पण ती अशी समजत होती की काहीतरी आज सणच आहे वाटतं, म्हणून यांचं सगळं असं चालू आहे सकाळपासून. आणि मग ती पण उठली होती आणि चेतनच्या पायावर येऊन बसले बघा मांडीवर कशी. मग तिला पण जरा अनामिकाला पण मस्तपैकी थोडंसं आम्ही म्हणजे अंघोळ वगैरे तर छानच घातली अनामिकाला, पण थोडंसं मस्त उठणं वगैरे पण पाणी वगैरे तिच्या अंगावर जरा हे केलं अंघोळ करताना. असं सगळं चालू होतं. चेतनला जरा मस्तपैकी तेल वगैरे लावून देत होते, उठणं लावत होते, असं सगळं चालू होतं माझी कामं. बाकीची पण कामं चालू होती, लादी वगैरे पण पुसून घ्यायची होती पटकन. तर आता पटकन पुसून घेणार आहे मी, ती सर्व कामं करणार आहे पटापट. चला जरा चेतनला उठणं वगैरे लावून झालेलं आहे माझं मस्तपैकी. चेतन अनामिका दोघं पण आंघोळीला गेलेले आहेत. आणि छानपैकी इकडे बघा जरा रात्रीची भांडी वगैरे आहेत ना, ते जरा लावून घेते मी फटाफट फटाफट. सकाळची जरा कामं आवरते. जरा अजून पाणी वगैरे गरम तापत ठेवलं आहे, जरा लागलं वगैरे तर चेतनला वगैरे अजून आंघोळीला देण्यासाठी. आणि म्हटलं लवकर भांडी लावून घेते आणि जरा चहा वगैरे ठेवणार होते. चेतनला पूजा वगैरे सर्वच करायचं आहे आणि लवकर त्याला निघायचं होतं कामाला, जरा लवकर जायचं होतं आज. ती पण एक त्याच्यामध्ये गडबड. अशी सगळी माझी कामं चालू होती. काही कामं काही संपत नाहीत आणि आता दिवाळीचे दिवस आहे म्हटल्यावर भरपूरच कामं असतात. तर अशा प्रकारे माझी गडबड चालू होती. आणि इथे मी पटापट मस्तपैकी आता चहा वगैरे ठेवून घेत होते. हे बघा अशा प्रकारे. तर म्हटलं चला लवकर लवकर चहा वगैरे पण ठेवून घेऊया, कारण की बराच उशीर झाला होता ना. सर्व आम्ही सकाळपासून मी सगळं आवरतेच आहे कामं. आणि सगळंच काही शूट मला करता येत नव्हतं, कारण की बरीचशी मध्ये कामं पण केली मी. आणि अनामिका पण येत असते ना मध्ये मध्ये, त्याच्यामुळे सर्व शूट काही मला करायला जमत नाही, असं होतंय ते. हे बघा सगळ्यांना बोल दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. अरे बापरे झालं सगळं पाणी अंगावर, काय विचारूच नका. सगळ्यांना बोल हॅपी दिवाळी. सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मंडळी आमच्या अनामिकाकडून. वगैरे पिल्लू ए बाई शामोल इकडे बघ, तू दिसतेस ते बघ ते बघ. हा हा आता जरा अंग वगैरे पुसू दे काय. चला 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 चला. आणि माझं इकडे बघा फास्टमध्ये लादी पुसणं चालू आहे, कारण की चेतन अंघोळ करून यायच्या आधी मला लादी पुसायची होती. आणि इकडे बघा मी असं लवकर लवकर लादी वगैरे पुसून घेतली. आणि अनामिका सुद्धा मध्ये मध्ये येत होती, म्हणून तिला मग काय केलं पिंजऱ्यात ठेवलं आणि मग तिला जरा गॅलरीमध्ये ठेवून दिलं होतं, कारण ती मला देत नव्हती ना लादी पुसायला. परत परत ती येत होती माझ्या मागून मागून. तर अशा प्रकारे सर्व ते उचललं, उठणं वगैरे लावलं होतं ते सर्व, आणि लादी पटापट सर्व पुसून घेतली. आणि छान वाटलं मग नंतर लादी पुसून झाल्यानंतर.
आणि इकडे बघा लादी पुसत होते तेवढ्या चेतनची अंघोळ सुद्धा झाली. चेतन म्हणत होता ये लवकर ओवाळण्यासाठी, तर मी असं मस्तपैकी ओवाळून वगैरे चेतनला घेतलं छानपैकी. आणि चेतनला म्हटलं कारेटं फोड, कारण कारेटं फोडण्यासाठी चेतन विसरला. मग त्यानंतर चेतनला परत आतमध्ये पाठवलं आणि अर्धी लादी माझी राहिली होती पुसायची, ती मग मस्तपैकी पुसून घेतली परत छान अशी. कारण की मी ठरवलं होतं यायच्या आधी मला लादी पुसून घ्यायची होती, पण ते काय मला झालंच नाही. शेवटी अर्धेवटच राहिलं, असं झालं ते सर्व. आणि चेतनला म्हटलं मस्तपैकी गोमूत्र वगैरे शिंपडून घे, छानपैकी पूजा कर देवाची, असं सर्व सांगितलं त्याला. भिजत ठेवले कारण मी काल पण तिकडे जरा खायला दिले त्या बघा. आणि साफ केलं चेतनने. आणि ते दिसते तुम्हाला खाते ती जरा, हे बघा लादी वगैरे स्वच्छ जरा पुसून काढली ना, आता बरं छान वाटतं लादी पुसल्यानंतर बघा मस्त. चेतन म्हटलं जरा गोमूत्र वगैरे शिंपड छानपैकी. आणि बघते जरा बाहेर बघते आता, अजून ते आली नाही ना कचरा घेऊन जायला. कचरा घेऊन पण चेतन सकाळी कचरा टाकणार, आम्ही सगळं आमचं आवरलं. म्हटलं ती येऊ दे किती वाजता पडाच, नाही तर राहू दे म्हटलं, आपण पहिला ते आपलं आवरून घेऊया सर्व जे काय असेल ते. मग जर आहे ना आता थोडीशी एक गुड चहा घेणार आहे मी. आणि त्यानंतर मग फराळ वगैरे आम्ही अजून काहीच केलेलं नाही, देवाची पूजा आणि त्यानंतर देवाला वगैरे ठेवायचं, त्यानंतर मग आम्ही खाणार असं आहे काय. चेतन जर आता डोकं वगैरे पुसतोय स्वतः त्याचं, मग आता पूजा करून घेईल चेतन. नंतर मग लगेच हे कर. आज मस्त नवीन वाला सदरा घाल काय चेतन, तो आणलाय तो वाला. हां काय काय सेलिब्रेट करणार आहे, सेलिब्रेट. अच्छा तेच म्हणून चेतनला म्हणते तू जरा ना घालून जा असं वेगळं काहीतरी, हो की नाही. तसं चेतन जातच असतोस तू नेहमी घालून, आहे ना, जातोच तसं चेतन. चेतनची पूजा आता होत आली आहे. आणि इथे बघा मस्त देवाला काढून ठेवलं हे बघा असं. चेतनला सांगते जरा देवाला जरा हे कर, ठेव जरा पुढ्यात, हो की नाही. फराळ जरा देवाच्या पण पुढ्यात ठेव, म्हणजे कसं चेतनला पण चहा वगैरे देते, कारण आता झालंय टायमिंग चेतनचं पण निघायचं. कारण करेक्ट घड्यात आता 9 वाजलेत माहितीये का. तर चल चेतन लवकर लवकर सर्वांना खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या. मस्तपैकी सर्वांनी एन्जॉय करा दिवाळी, आहे की नाही. धनत्रयोदशीच्या, त्यानंतर नरक चतुर्थीच्या, हो की नाही. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नरक चतुर्थी मस्त दिवाळी तुम्हाला एन्जॉय करा. म्हणतात ना ही दिवाळी तुम्हाला सुख समृद्धी भरभराटीची जाऊ द्यात. आणि इथून सुद्धा तुमच्या आयुष्यात सर्व पुढे म्हणतात ना दुःख कमी होऊन सुखाचे मार्ग सापडू देत सर्वांना, हीच विनंती करते माझ्या पांडुरंगाला. काय रामकृष्ण हरी माऊली. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तुहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, तुहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा. हे बघा आकाशकंदील कशी लावले, छोटी 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 आकाशकंदील लावलेली आहे मस्त पैकी बघा. असे झाडांना वगैरे पाणी घातलंय, सर्व झालंय हे बघा, दिसतंय तुम्हाला छानपैकी. इकडे पण मस्तपैकी लावलंय हे दिवा. ते काय दिलंय ना, येस तेच ठेवायचं. चेतन विचारतोय काय ठेवू अजून देवाजवळ. मला हे बंद का करते मी विंडो कायम, कारण की कबूतर वगैरे येतात ना, म्हणून बंद करावं लागतं, नाहीतर मग आतमध्ये येतात. लक्ष नसतं तेव्हा. चेतन जरा चेतन पटकन आवर, तुला चल ओवाळते जरा परत एकदा. काय आता फायनल पण ओवायला हे करावं लागतं ना, ओवायला पाहिजे ना नवऱ्याला. जरा आशीर्वाद दे मला, नमस्कार करू दे तुला. काय ते मगाशी असं आंघोळ केली म्हणून असं ओवाळतात. आता जरा त्याला ओवाळते वगैरे, जरा त्याला खायला देते, जरा त्याच्या पाया पडते, होय की नाही. मंडळी आम्ही आता फराळ करायला बसलोय बघा. या सर्वांनी फराळ करायला आपण इथे बसले आहे. मस्त असं म्हणतात ज्याची शंकरपाळी, लाडू, हे बघा बघा शंकरपाळी बघा, हे बघा किती भारी झाले बघा, मस्त अशी खुसखुशीत झाले बघा कशी. पण आता रेडी होऊन निघेन, आता ऑफिसला जायचं आहे. पूजा वगैरे आटपली माझी. या सर्वांनी फराळ करायला दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर म्हणता इकडे बघा चेतन पण मस्त रेडी झालेला आहे. आमच्या इथे एवढा अंधार येतो ना, काही विचारूच नका. झाडं आहेत ना आजूबाजूला जास्त, त्याच्यामुळे हे अंधार येतो पूर्ण घरामध्ये. जरी लाईट लावली तरी बघा असं वाटतं की प्रकाशच नाही का यांच्या घरामध्ये, असं वाटतं का. पण ते ह्याच्यामुळे होते तसं, झाडांमुळे ती सावली कशी येते तसं झालंय. आणि चेतन पण मस्त पैकी चेतनने कुर्ता काढलाय मस्त. येतोय चेतन, गेले जरा हात धुवायला, तेल लावतोय डोक्याला. हे बघा मॅडम शेंगदाणे खात आहेत बघा. हे बघा शेंगदाणे खाते तिला खाण्यासाठी, ते कांग खात नव्हती बघा, पुढे शेंगदाणे दिलीत खायला. खाऊ चेतनला जरा दिले भरून डब्यातून, हे फराळ दिलाय जरा, चाललाय ना कामाला, तर चेतन म्हटलं जरा फराळ घेऊन जा थोडंसं, आहे की नाही. म्हणजे कसं
जरा दे सर्वांना पण थोडं थोडं. Yes. आणि तू पण खा जरा. काय हो. नमस्कार मंडळी, कसं सगळ्या बरं? रेडी झालं कसं चेतन? कसं झालं रेडी सांगा तुम्ही नक्की. कसं वाटतं चेतनचा कुर्ता सांगा जरा. छान आहे का मंडळी? सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला तुमच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांना दीपावली सुख समृद्धीची, भरभराटीची जाऊ, आनंदाची जाऊ सर्वांना. सदिच्छा. येस. आता चेतनला झालाय त्याला उशीर, हो. तर चेतन आता निघतोय लवकर लवकर. मी ओके, तर लवकर जा सावकाश आणि लवकर ये. आणि चॅनलला भरभरून प्रेम सर्वांनी लाईक शेअर करा, जास्तीत जास्त व्हिडिओ आमचे. सबस्क्रायबर वाढवा, आपले सबस्क्रायबर वाढवा, मेंबरशिप सुपर चॅट करा, मेंबरशिप घ्या. येस. आणि व्हिडिओ बघत राहा, लॉंग आणि शॉर्ट्स. Correct. लाईक कमेंट शेअर करा. तर मंडळी चेतन कामाला गेलेला आहे आणि मी जरा मस्तपैकी जरा कॉमेडी शॉर्ट्स वगैरे बनवून घेतलेत. तर प्लीज सर्वांनी जाऊन नक्की तुम्ही बघा माझे कॉमेडी व्हिडिओज आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका अजिबात. आणि आम्ही तिकडे गेले तेव्हा आवाज येतोय ना तिचा. इथे होती ती फिरत वगैरे, तिला बोलवते आता येत नाही त्यात. तिला मगाशी घेतलं नाही ना, तिला राग आलाय. म्हणजे विचार करा तिला किती समजतंय. रागवली माझ्यावर. काय ग कुठे चाललीस? हा घेऊ घ्यायला. जस्ट आता कपडे वगैरे सर्व धुतले मंडळी, झाले सर्व. हे का चेतनचं तुम्ही काय माहिती काय सांगतो, हे धुवायचं तर माहित नाही, ते आता उद्या वगैरे बघणार मी. जर आता कुकर वगैरे लावून घेतला मस्त. हे बघा कुकर वगैरे लावला ना, वरण भात लावले आणि बटाटे पण लावले त्याच्यामध्ये. बटाट्याची भाजी करणार आहे आज मस्तपैकी. आणि काय म्हणतात ते कपडे वगैरे धुवून काढले सर्व. मस्त झाले सर्व काम आज लवकर. माहिती का थोडं जरी आपण लवकर उठलं ना, मी सकाळी 5:30 ला उठले आज. तरी सगळी कामं लवकर आवडतात. आणि मस्त आता घड्यात बघा किती 11:45 वाजलेत फक्त. म्हणजे विचार करा माझी सगळी कामं झालेली आहेत आज मस्तपैकी. वाव खूप छान वाटते मला. आता जरा बाकीची माझी सर्व कामं आहेत मी करून घेणार. म्हणजे एक्स्ट्राची असतात की नाही जी राहतात आपली, तेव्हा कपडे वगैरे सुद्धा घातलेत मी. ते बघा ते सर्व झालेत तिकडे घालून. अशा पद्धतीने सर्व कामं झालेली आहेत. पण अनामिका बघा त्रास देते ना, जरा बसायला देते 2 मिनिटं सुद्धा. हे बघा लगेच घ्यायला सांगते ती. बघा ती बघा, हे बघा ये आता माझ्या साडीला धरणार ती आणि वरती तिचा कार्यक्रम चालू असेल आता. असं करते ती. तर चला छान छान मस्तपैकी जरा आता हे बनवलेत मी शॉर्ट्सवाले व्हिडिओ वगैरे. सर्वांनी जाऊन प्लीज सर्वांनी बघा, लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त कमेंट करा, जास्तीत जास्त सर्वांनी व्हिडिओ तुमच्या स्टेटसला ठेवा. त्यानंतर सर्व तुमचे जे कॉन्टॅक्ट्स असतात त्यांना शेअर करा, असं काहीतरी करा. आणि सांगा सबस्क्राईब वगैरे करायला आमच्या चॅनलला. प्लीज जरा सपोर्ट करा सर्वांनी. आता लवकरात लवकर म्हणजे आपले $100 कंप्लीट होणार आहेत. खूप छान आज न्यूज आहे आजची. आजची खूप चांगली बातमी आहे की म्हणजे म्हणतात ना की $100 जमा होणार आहेत. खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. कधी आम्ही हा विचार पण केला नव्हता की इथपर्यंत आम्ही पोहोचू म्हणून. पण तुम्ही सर्वांनी आम्हाला तिथपर्यंत नेऊन पोहोचवलं आहे. त्याबद्दल खरंच मनापासून तुमचं धन्यवाद. म्हणतात ना किती तुमचे आभार मानू तेवढे खूप कमीच वाटतात मला रिअली. त्या पांडुरंगाचे आशीर्वाद आणि माऊलींची कृपा आणि तुम्हा सर्वांचं सपोर्ट आणि प्रेम, बस हेच आहे आणि हेच पाहिजे. अजून काही नको आम्हाला दुसरं. आणि इकडे बघा मंडळी संध्याकाळची वेळ होती आणि चेतनचे मामा वगैरे सुद्धा आले होते. इकडे बघा बसले आहेत, गप्पा वगैरे मारतायत. त्यांना फराळ वगैरे दिला खायला, शुभेच्छा दिल्या दिवाळीच्या. आणि छान पैकी झाला होता अर्धा तास वगैरे त्यांना बसून. मग त्यानंतर चेतनची वाट बघत होते. मग चेतन सुद्धा आला नंतर. मग थोड्या अजून गप्पा मारल्या. ते पण कामाला जातात ना, त्यामुळे त्यांना पण काही यायला मिळत नाही असं होतं. पण दिवाळीला तरी येतात, धावती भेट वगैरे देऊन जातात. ते मध्ये पण येतात कधी कधी. पण ते कसं होतं की तेवढं पण त्यांना यायला मिळत नाही. आणि त्यानंतर आम्ही लाईव्ह वगैरे घेतली आणि त्यानंतर मस्तपैकी इकडे बघा जर आम्ही जेवायला बसलोय. जिकडे लाईव्ह चालू केली होती ना तिकडे जेवायला बसलोय आम्ही असं तिकडे समोर. आणि खूप भूक लागली होती दिवसभर नंतर काम वगैरे करून. त्यानंतर इकडे बघा मी मस्तपैकी जेवते आहे. भयंकर भूक लागली होती ना, जेवतोय. आणि बघा मला आठवणच राहिला नव्हती की म्हणजे शूट वगैरे करू. तर चेतन म्हणाला चला जरा मी करून घेतो थोडंसं शूटिंग. आणि अशा प्रकारे आम्ही जेवत वगैरे होतो. आणि आजचा दिवस इकडे संपला मंडळी. सकाळपासून कामं करून करून कधी संपला काही कळलंच नाही आम्हाला. आणि इकडे बघा लाईव्ह चालू आहे असं. मंडळी इकडे बघा मस्तपैकी असे मी हे केलेत, लावून घेतले सर्व दिवे. इकडे आमची पूजेची तयारी चालू आहे. हे बघा अशी मस्तपैकी. जस्ट लाईट गेली आहे पण आता लाईट येईल. सर्व तयारी करून घेतलेली आहे मस्तपैकी. इकडे बघा सगळीकडे छानपैकी असे दिवे लावलेत. हे बघा कसे वाटतात सांगा तुम्हाला. काही दिसत नाही म्हणा आता, पण ठीक आहे. आता जर आम्ही पूजेला बसतोय. हे बघा सगळी तयारी करून घेतली आणि आता पूजेला बसणार. तेवढ्यात लाईट गेली पण ठीक आहे, इट्स ओके, चालेल, हरकत नाही. चला. आणि इकडे बघा अचानक लाईट्स वगैरे आलेल्या होत्या. सर्व मस्तपैकी पूजा वगैरे झालेली आहे आमची करून. आणि इकडे माझं बघा सगळं फराळाचं वगैरे चालू होतं. सर्वांना फराळ वगैरे देतो आम्ही आजच्या दिवशी, लक्ष्मीपूजनच्या दिवशी. सोसायटीमध्ये जे आपल्या आजूबाजूला असतात त्यांना द्यायचं असतं, कारण ते पण आपल्याला देतात ना, म्हणून त्यांना पण द्यावं लागतं. आणि अनामिका बघा दिसते तुम्हाला कशी मागून मागून फिरते, म्हणजे लगबग लगबग. माझ्यापेक्षा गडबड तिची जास्त असते.
आणि मगाचपासून ती काय माहितीये का, इथे म्हणजे जे पूजा केली आहे ना तिथे खाली जाऊन वगैरे बसली होती त्या चौरंगाच्या खाली. अशा प्रकारे मी पूजा केली आहे. कशी पूजा केली आहे नक्की सांगा मित्रांनो कमेंटमध्ये. आणि इकडे बघा असे सर्व दिवे वगैरे लावले होते पूर्ण घरामध्ये. तरी बेडरूममध्ये मी नव्हते लावले कारण की लाईट नव्हती ना, लगेच गेली होती लाईट म्हणून लावले नव्हते. इकडेच फक्त लावले होते. हे बघा इकडे हॉल वगैरे किचनमध्ये सगळीकडे. आणि छान रांगोळी सुद्धा काढली होती बाहेरच्या साईडला. आणि ही मी नाही का ते रेडीमेड मागवली होती ती वाली रांगोळी आहे बघा, स्टिकर. आणि अशा प्रकारे मस्तपैकी लक्ष्मीपूजन झालेलं आहे आमचं. इकडे आमचे पांडुरंग सेठ बसले आहेत, रामकृष्ण हरी माऊली. बाहेर फटाके एवढ्या जोराने फोडतायत ना काही विचारूच नका. आणि अशा प्रकारे बघा लाईट्स वगैरे, लाईटिंग बघा कशी दिसते नक्की सांगा कमेंटमध्ये. फटाके एवढ्या जोराने फोडतायत ना सर्व काही विचारूच नका. म्हणून मी चेतनचा व्हॉइस होता इकडे म्हणून माझा व्हॉइस टाकलेला आहे. इकडे बघा बाहेर पण अशा प्रकारे बघा रांगोळी वगैरे काढले छानपैकी. हे बघा अशी. आणि गडबडीने साडी वगैरे नेसले मी, तयारी केली सर्व. केस तर विंचरायला मिळालेच नाही मला गडबडीमध्ये, काही विचारूच नका. बघा फक्त साडी वगैरे फटाफट वगैरे नेसले. आणि कसं पूजेची वेळ पण झाली होती ना त्याच्यामुळे मी लवकर लवकर आवरून घेतलं. असं सगळं करत होते. ही बघा दिसते तुम्हाला खादाड मेवा बघा, खादाड पिल्लू बघा आमचं खादाड पिल्लू. जरा सर्वांना जरा देऊन वगैरे कसं झालं आता सर्वांना. पण एक आहे ते आपल्या समोरचे नाही वाटतं कुठे बाहेर गेले असते, ते कुठे बाहेर वगैरे गेले असतील किंवा त्यांच्या काकांकडे वगैरे गेले असतील, ते बघा का काकांकडे वगैरे गेले असतील. आता सर्व झालेलं आहे माझं. तर जरा आहे ना मी ना 2 मिनिटं जरा बसते आणि त्यानंतर तुम्हाला लगेच भेटणार आहे, हो की नाही. ते तर जरा 5 मिनिटात बसते जरा. आणि जर आता सगळं आवरलं आणि थोडा वेळ बसले होते इकडे. आणि असा विचार करतोय की अजून माझ्याकडे होता जरा 15-20 मिनिटं म्हणजे अर्धा तास होता माझ्याकडे. तर चेतनला मी असं म्हणते की आपण जरा छानपैकी जरा कॉमेडी व्हिडिओ किंवा रील्स वगैरे बनवूया, फोटो वगैरे काढूया असं मी चेतनला सांगत होते. तर चेतन म्हणाला हो चालेल. पण चेतन पण काहीतरी एडिट करत होता त्याच्यामुळे चेतन 5 मिनिटं मला म्हणाला थांब मग आपण तू जे काय म्हणतेस ते करू कॉमेडी व्हिडिओ वगैरे. म्हणून मी इकडे जरा बसले आहे आणि व्हॉइस टाकलाय परत. फटाके एवढे फोडतात काही विचारूच नका. तुम्हाला माहितीच आहे जर फटाक्यांचा आवाज आला तर काय होणार ते माझ्या व्हिडिओमध्ये. म्हणून मला हसायला सुद्धा येतंय मध्ये मध्ये. चेतन म्हणतो एवढे हसतेस का तू. तर मी म्हटलं की काय सांगू चेतनला सुद्धा माहितीच होतं का हसत होते मी. आणि आता इकडे पाणी वगैरे पण आलंय. 9:15 वगैरे वाजलेत घड्याळात. आणि बघा देवांशी पण आली आहे इकडे मस्तपैकी. तिला पण बोलवलंय मी फराळ करायला. देवांशी मला असं वाटतं 11वीला देवांशी आमच्या इथेच राहते वरच्या फ्लोअरला. तिला म्हटलं ये जरा फराळ करायला. तर ती पण मस्तपैकी फराळ करत होती माझ्यासोबत. आम्ही दोघं पण करतोय. आणि चेतनला कोणतरी फोन आला बहुतेक. चेतन तिकडे बोलतोय फोनवर कोणासोबत तरी ते बघा. आणि अनामिका तिकडून ओरडते तिला यायचंय माझ्याकडे बाहेर पण येणार कशी. ते सर्व लावलेत ना दिवे, ती घाबरते माहितीये का दिव्यांना म्हणून ती येत नाही. ओरडते मला घ्यायला असं बोलते. आतमध्ये आहे ती किचन मध्ये. मी पूजा मांडली आहे ना त्याच्याच खाली जाऊन ती बसली आहे अनामिका. आणि इकडे चेतन सुद्धा आलेला आहे हे बघा. चेतन म्हणतोय चला आता आपण कॉमेडी शॉर्ट्स व्हिडिओ जे काय असतील ते बनवूया. आणि येताना चेतन अनामिकाला सुद्धा घेऊन आले आतून. आणि चेतन गेला होता इकडे बघा मस्तपैकी बाहेर. चेतन म्हणाला आज काहीतरी घेऊन येतो बाहेरून मी खाण्यासाठी. तर पावभाजी घेऊन आला आहे, इकडे पापड. आणि अशा प्रकारे आज आम्ही आत्ता जेवण करणार आहोत, पावभाजी खाणार आहोत. आणि एकच राईस आणलाय चेतनने बहुतेक. हो ते बघा राईस पण आणलाय, रायता पावभाजी पापड राईस असं आजचं आमचं मेनू आहे. तर चला आम्ही जेवण घेते मस्तपैकी. आणि हा माझा आजचा जो व्लॉग आहे कालचा आणि आजचा तो मी इकडेच एंड करणार आहे. सर्वांनी व्हिडिओला माझ्या लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कोण नवीन असतील तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या कोकणी.चेतनला सुद्धा आणि ममता अनामिका व्लॉगला सुद्धा. तर चला मंडळी बाय, टेक केअर. भेटू आता आपण नवीन एका मस्त अशा छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची सर्वांनी काळजी घ्या. बाय. आणि नक्की कमेंटमध्ये सांगा की माझा हा व्हिडिओ आवडला की नाही तुम्हाला. नक्की सर्वांनी कमेंट करून सांगा. बाय मंडळी. सी यू. टेक केअर.